या ठिकाणी देवाच्या वचनावर आपण चिंतन मनन अध्ययन करूया। सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे। आम्हाला ख्रिस्ताच्या ठाई परमेश्वराने का निवडून घेतलेला आहे, हा एक क्रमांकाचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, आम्हाला परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत, तर या अभिवचनामध्ये जगातल्या आशीर्वादाबरोबर विशेष करून आध्यात्मिक आशीर्वादाबद्दल तो बातचीत करत आहे। आणि म्हणून मला सांगायचं आहे देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या सेवकांनो, लोकांना आशीर्वादाबद्दल शिकवत असताना केवळ जगातल्या आशीर्वादाच्या पाठीमाग लागावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करू नका। केवळ जगातलेच आशीर्वाद तुम्हाला मिळतील, तुम्ही ख्रिस्ताकडे या, प्रभूकडे या, म्हणजे तुम्हाला जगातल्या सर्व गोष्टी मिळतील, हे 100% खरं आहे, परंतु ही सुवार्ता नाही। आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, आम्ही जगाच्या शेवटला जगत आहोत आणि सत्य तपासण्याची, सत्य ऐकण्याची आणि सत्यामध्ये आमचं कार्य, आमचं जीवन चालण्याची आज गरज आहे, कारण जो येणार आहे तो उशीर करणार नाही। म्हणून पौल साहेबांनी इफिसकरास ज्यावेळेस पत्र लिहिलं त्या पहिल्याच अध्यायामध्ये आणि क्रमांक 3 पासून जर मी पुन्हा एक वार वचन वाचलं तर तुमचं लक्ष असू द्या की आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे। माझा प्रियांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे आणि ऑनलाईन जे आहेत, कदाचित यानंतर देवाचे सेवक देखील जुळतील, आम्हाला जगातल्या आशीर्वाद तर मिळालेलेच आहेत, कारण आम्ही बऱ्याच वेळेस साक्ष ऐकतो की आम्हाला हे नव्हतं आमच्या घरात, ते नव्हतं आमच्या घरात, आमची घरची परिस्थिती खूप बिकट होती, आम्ही एकदम डॉक्टरनी सांगितलं होतं की आता यांना घेऊन जा, खाऊ पिऊ घाला, 2-4 दिवस राहून द्या, जे काही 4 महिने राहतील ते राहू द्या, आणि आता संपलेलं आहे, परंतु आम्ही साक्ष पाहिल्या, ऐकल्या, घडत होत्या, घडत आहे आणि इथून पुढे देखील घडणार आहेत, कारण तो आरोग्य देणारा परमेश्वर देखील आहे, त्याने दिलेला आहे, देत आहे आणि देणार आहे। परंतु केवळ या शरीराला आरोग्य मिळावं, केवळ या शरीराला धष्टपुष्टता मिळावी किंवा या शरीराचे चोचले पुरावे, यालाच आशीर्वाद म्हणत नाहीत। आणि म्हणून या जगामध्ये ख्रिस्ती विश्वासापासून भटकवण्यासाठी अनेक लांडगे मेंढराच्या स्वरूपात येऊन अनेक मेंढरांना त्या ठिकाणी डागळत आहे। परंतु तुम्ही सुज्ञान आहात, तुम्हाला वचनाची माहिती आहे, तुम्हाला सत्य चोपसण्याची, सत्य परखण्याची ज्ञान, बुद्धी, चातुर्य परमेश्वराने दिलेला आहे, तर तो जो देवपिता धन्यवादित, आम्ही त्याला धन्यवाद केला पाहिजे, कारण त्याने स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद। आता माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला स्वर्गातले किती आध्यात्मिक आशीर्वाद मिळालेले आहेत? आम्ही जर विचारलं तर एकालाही सांगता येणार नाही। ते म्हणजे ना बा स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद असतात का? आजच ऐकलंय आम्ही, कारण आम्हाला हे माहिती आहे, आम्ही हे ऐकलं आहे की प्रभूकडे या म्हणजे तुम्हाला गरिबी दूर होईल, प्रभूकडे या म्हणजे तुम्ही नीट होताल, प्रभूकडे या म्हणजे तुम्ही लय उंच होताल, प्रभूला द्या म्हणजे तुम्हाला भरपूर दिल्या जाईल, आहे की नाही? अनेक गोष्टीचे प्रवचन, अनेक गोष्टीची सुवार्ता तुम्हाला मिळालेली आहे। परंतु माझा प्रश्न आहे की इफिसकराच्या पत्रामध्ये मी माझ्या मनाने काही गोष्ट सांगत नाही, परंतु या ठिकाणी आहे की आम्हाला परमेश्वराने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन काय केलेलं आहे? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे। तर आज आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहोत का? जगातल्या सर्व गोष्टी जगातच ठेवून आम्हाला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे,
आमच्या मालकीचा असो, आमच्या नावावरचा असो, आमचं कसंही असो, आम्हाला हे सोडावंच लागणार आहे. परंतु आमच्या मालकाचं, आमच्या हक्काचं, आमच्या स्वतःचं, आमच्या बरोबर येणारं, आम्हाला सार्वकालिक वतनातून येणारं, स्वर्गातून येणारं आध्यात्मिक आशीर्वाद जोपर्यंत आमच्यामध्ये नाही तोपर्यंत येणाऱ्या युगामध्ये आम्ही ख्रिस्ती किंवा देवाने दिलेलं जे आम्हाला खरं स्वरूपचं जे आशीर्वाद आहे ते आमच्याकडे. याचा अर्थ मला अजिबात म्हणायचं नाही की तुम्हाला आरोग्य नसावं, तुम्ही गरीब असावं, किंवा तुमचं काही कायम कुचेष्टा असावी, किंवा तुमचे हालापेष्टा असावे. नाही, प्रभू ईश्वर विश्वास त्या ठिकाणी म्हणतो ना, तुम्ही पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य मिळवण्यास झटा. म्हणजे जगातल्या या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत परमेश्वर त्या तुम्हाला पुरवल. आणि म्हणतो तो म्हणता येईल ना की आकाश कपाट उघडून तुम्हाला साठवता येणार नाही, पुरवता येणार नाही, कुठे ठेवावं कुठं नाही. म्हणजे त्याला काय म्हणजे आपली झोळी फटके पडेल इतक्या प्रमाणात आशीर्वाद परमेश्वर देतो. परंतु हे आहेत जगी. आम्हाला आध्यात्मिक आत्मिक स्वर्गीय आशीर्वाद हवे आहेत. आणि स्वर्गातले आशीर्वाद आहेत ते आम्हाला मनशांती देतात. स्वर्गातले आशीर्वाद आहेत ते आम्हाला सगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी करण्यास समर्थ ठरवतात. स्वर्गातले जे आशीर्वाद आहेत ते आपलं कुटुंब सुखी समाधानाने ठेवतात. स्वर्गातले जे आशीर्वाद आहेत ते निरोगी असतात. स्वर्गातले जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला सर्वांना प्रेम भावनेने एकत्र ठेवणारे असतात. स्वर्गातले जे आशीर्वाद असतात ते आत्मिक आध्यात्मिक असतात आणि ते पवित्र आत्म्यापासून असतात. आज आम्हाला पवित्र आत्माच नाही, पवित्र आत्म्याचे फळही नाही. आमच्यामध्ये दुसरेच फळ आहेत. आम्ही चर्चला जातो, सगळ्या गोष्टी करतो, दान करतो, धर्म करतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो. परंतु आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वागणं, उठणं, बसणं, बोलणं आणि देवाच्या गोष्टी करण्याचा वेळ येतो त्यावेळेस आमच्याकडे काहीच नसतात. आमच्याकडे जगातल्या भरपूर काही असतात. आजही काहीतरी अनेक सेवक आहेत, देवाचे सेवक. मला देवाच्या सेवकाच्या प्रॉपर्टी बद्दल निंदा करायची नाही, परंतु अनेक आणखी असे देवाचे सेवक देखील आहेत, सेविका पण आहेत की त्यांच्याकडे भरगच्च इतके प्रॉपर्टी आहे की त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील इथपर्यंत आहे. परंतु स्वर्गातले आशीर्वाद सार्वकालिक वतनापर्यंत टिकणारे आहेत का? आमच्या जगातले आशीर्वाद आहेत. काही लोक म्हणतात की 7 पिढ्यापर्यंत टिकून राहतील, काही म्हणतात आणखी 14 पिढ्या टिकून राहतील. परंतु आमचं स्वर्गातलं जे स्थान आहे ना ते युगानुयुगाचं आहे, सार्वकालिक आहे, कधी न संपणार आहे. त्याला वर्षामध्ये कालखंडामध्ये मोजायचं नाही. आणि तशाच प्रकारे नरकाचंही तसं स्थान आहे. स्वर्गातले जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे आम्ही ते स्वीकारलेच नाही, आम्ही ते घेतलेच नाही. आम्हाला ते नको पण आहेत. कारण स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद का आमच्या जीवनामध्ये आले तर आमच्या जीवनामध्ये पवित्रता येते, शुद्धता येते, चांगुलपणा येतो, दया येते, प्रेम येते, उपकारूपणा येतो. आम्ही एकमेकाला सपोर्ट करणारे होतो, एकमेकाची क्षमा करणारे होतो, आम्ही एकमेकाला समजून घेणारे होतो, आम्ही एकमेकाला मदत करणारे होतो. आम्ही या सगळ्या गोष्टी अशा करतो की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या एरियामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या नातेवाईकामध्ये आणि समाजामध्ये देखील हे गुण ज्यावेळेस आमच्यामध्ये असतात यालाच तर म्हणतात ख्रिस्त, यालाच तर म्हणतात जीवन. हे सार्वकालिक जीवनाचं आहे. यालाच तर म्हणतात सार्वकालिक वतनाकडे जाण्याची स्टेप. आणि म्हणून अनेक लोकांजवळ जगातले आशीर्वाद, अनेक लोक आमच्याकडे येतात, बाळक साहेब प्रार्थना करा का? अहो आमची गरिबीची. आणि बाळक साहेब सुद्धा अशी शहाणी आहेत, इतके शहाणे आहेत का तुमच्यावर गरिबीचे शाप आहेत, 7 पिढ्याचे शाप आहेत, 4 पिढ्याचे शाप आहेत. आता ही गरिबीचे शाप तोडावा लागतील आणि मग तुम्ही चर्चला येत जा असं काही. आम्ही जर काम धंदाच नाही केला, आम्ही जर व्यवस्थित शिक्षणच नाही घेतलं, आम्ही जर व्यवस्थित समाजामध्ये वागणं उठणं बसणंच नाही केलं तर आम्ही शापेतच राहू. तो शाप नाही, परंतु आमच्या अज्ञानामुळं, आमच्या आज्ञाभंगामुळं, आमच्या असमंजसपणामुळं, आमच्या अंधश्रद्धेमुळं किंवा आम्हाला आयतं खायला मिळालं म्हणजे बरं होईल याच्यामुळं जी आमच्यावर गरिबी आली, याचा तो गरिबीचा शाप नाही. पण तो अनेक देवाच्या सेवकांना मला सांग नाही या वचनाच्या माध्यमातून हे शाप आहे ना 4 पिढ्याचे गेले. कारण आता ज्याने त्याने द्राक्ष खाल्ले ना त्याचेच दात आंबट होतात. तर लोकांची दिशाभूल करा नका. मी समजा द्राक्ष खाल्ले 1 किलो आणले आणि आंबट होते तरी मी खाल्ले अर्धा किलो, माझे दात जर आंबट झाले ना तर तिकडे माझा मुलगा घरी पिंपळगावला त्याचे दात आंबट नाही होणार, माझेच करा चावते नाही का नाही. तर तुमच्यापैकी पण जर कोणी एखाद्याने खाल्ले ना तर तुमच्या दाताला काही होणार नाही. म्हणजे काय, जो पाप करेल ना त्यालाच दंड आहे, जो चांगला वागेल ना त्याला सगळी गोष्टी आहेत.
म्हणून परमेश्वराची योजना आहे की आम्ही आशीर्वादित परमेश्वराने आम्हाला जर केलेलं आहे, सुखी आम्हाला परमेश्वराने केलेला आहे, जर आम्हाला आनंदित परमेश्वराने केलेला आहे, तर तो आनंद आम्ही कशा प्रकारे टिकवून ठेवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. आम्ही शापित लोक नाहीये, आम्ही आशीर्वादित लोक आहोत. तरी देखील आमच्याकडे जगातली एखादी गोष्ट जर उणी असेल, एखादी गोष्ट जर नसेल, तर आमचेच पुढारी आम्हालाच म्हणतात की शाप आहे. परंतु बायबल असं सांगतं की मी तुम्हाला निवडून घेतलेलं आहे, मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आता म्हणून त्या ठिकाणी पुढे लिहित आहे की त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेला आहे. आम्हाला निवडून घेतलेलं आहे आणि म्हणून निवडून घेतलेल्यावर शाप नाहीत. परंतु जे निवडलेले आहेत, आज ते जर दुःखात आहेत, संकटात आहेत, आजारात आहेत, विकारात आहेत, बंधनात आहेत, व्यसनात आहेत, वासनात आहेत, अडचणीत आहेत किंवा काही प्रॉब्लेम मध्ये आहे, तर ते त्यांच्या चुकीमुळं, ते त्यांच्या पापामुळं, ते त्यांच्या अज्ञानामुळं, ते त्यांना असत्यामुळं, त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं, ते रस्ता भटकल्यामुळं, त्यांनी सत्याचा शोध न घेण्यामुळं. कारण बायबल असं सांगतं की सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आणि म्हणून आम्हाला सत्य न समजल्यामुळं आम्ही बंधनात बांधलो, आणि बंधनात बांधल्यामुळं ऑटोमॅटिक आपण म्हणतो की आम्हाला आमच्यावर शाप आहेत, किंवा आमचं कुणाला देख होत नाही, किंवा आमचं काही नीटच होत नाही, किंवा आम्ही जे करतो त्याच्यात काही यशच मिळत नाही. कारण आम्ही यश मिळवायला त्याच्या अगोदर कितीतरी चुका केलेल्या असतात, कितीतरी गडबड केलेली असते, कितीतरी गोंधळ केलेला असतो. कधी एक चांगल्या विचाराने एखादं कार्य हातात घेतलेलं नसतं, कधी प्रार्थनापूर्वक त्याला आपण हातात घेतलेलं नसतं. कदाचित आज आमची प्रार्थना नाही ऐकली, उद्या प्रार्थना नाही ऐकली, परवा नाही ऐकली, परंतु देव बहिरा नाही. त्याने आम्हाला कान बनवला ना, तर त्याला पण कान आहे. त्याला आपल्याला नाक आहे ना, तर त्याला पण नाक आहे की नाही. आपल्याला बोलता येतं ना, तर त्याला अजून बोलता येतं. हा तो त्याला खतरनाक आहे. तो जर का बोलायला लागला, लोक म्हणतात काय नाही, माणसाने चापट मारीन, काय करीन, पण वरच्याने मारायला चालू केलं ना, सांगताच येत नाही तो पुढं मारीन. काय करेल? हा, जसं आपल्याला आहे ना तसं तो आहे. कारण तुम्ही आणि मी परमेश्वरने आम्हाला प्रति समान केलेलं आहे. मग त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते आमच्यामध्ये पण पाहिजेत. त्याच्यामध्ये ज्या काही चांगलपणा आहे, त्याच्यामध्ये जे ख्रिस्तत्व आहे, त्याच्यामध्ये जे सत्व आहे, त्याच्यामध्ये जे सत्य आहे, त्याच्यामध्ये जी पवित्रता आहे, त्याच्यामध्ये जी शुद्धता आहे, त्याच्यामध्ये जो त्याग आहे, त्याच्यामध्ये जे दया आहे, त्याच्यामध्ये जो प्रेम आहे, त्याच्यामध्ये जे आत्मिक स्पिरिच्युअलपणा आहे, तो आमच्यामध्ये पाहिजे. जर आमच्यामध्ये नाही तर आम्ही त्याच्या प्रति समान असून सुद्धा आमचा काही एक फायदा नाही, आहे की नाही. तरी देखील अनेक लोक म्हणतात की आम्ही पशुला किंवा जनावराला किंवा झाडाला काही देवाचं स्वरूप केलेलं जात नाही, फक्त माणसालाच म्हणतात. माणसाचे काही देव कुणाचे लक्षणं लक्षात येतात, कारण मनुष्याला आत्मा दिलेला आहे. आणि तो आध्यात्मिक आशीर्वादाला आम्हाला कसं समजल की आम्ही आत्मिकरित्या परमेश्वराच्या संवादात पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराच्या परीक्षेत आम्ही पवित्र व निर्दोष असावे. आता आम्हाला जगायचं कसं आहे? पवित्र आणि निर्दोष. मग आज आमचं ख्रिस्ती जीवन जगत असताना, ख्रिस्ती विश्वासू जगत असताना, पुन्हा एक बार सांगन, ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती ही जात नाही, ख्रिस्ती हा पंथ नाही. जगाने मस्त ख्रिस्ती धर्माचे 25 तुकडे केले असे, अमुक डबुक मिशनचा, कॅथोलिक आर्मीचा, सेल्फ मिशन आर्मीचा, कोणते केले ते केले. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे, ख्रिस्त, येशू, देव, परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, ज्या वेगवेगळ्या युनिशनने जोडलेला जो सार्वभौम विश्व निर्माण करता जो परमेश्वर आहे, त्याच्या पाठवलेला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याने जीवनाचं सर्व सार आम्हाला दिलेलं आहे. जसं आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय होण्याचा मला अभिमान आहे, कारण भारताची राज्यघटना परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. ज्या राज्यघटनेवर आमचा देश चालतो, आणि आमचाच देश नाही, तो अनेक देश असे आहेत की या राज्यघटनेकडे पाहून कदाचित ते म्हणत असतील की आमच्याकडे अशी बुद्धिमत्ता, आमच्याकडे असं विचार, आमच्याकडे असं जीवन जगणारे पुस्तक किंवा त्याला शासक म्हणून किंवा आपण जसं धर्मशास्त्र म्हणतो तसंच एक प्रकारे आमच्या देशाला चालवणारं जे आहे ना, त्याला जे धर्मशास्त्र नाही, ते कुठल्या प्रकारच्या वैयक्तिक धर्माचं नाही, जातीचं नाही, तर सर्वांना सामोरं घेऊन जाणारं, सर्वांना चांगलं जीवन देणारं असं जे गोष्ट आहे, जे संविधान आहे, त्याप्रमाणे जर आमचा भारत देश चालत आहे,
बरोबर सल्यूट आहे त्यांना. परंतु मला हे सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला जरी धर्मशास्त्र दिलेलं असेल, जरी पवित्र शास्त्र दिलेलं असेल, तर आमचं जीवन जगायचं आहे. आम्हाला याच्यातले नियम फॉलो करायचे आहेत. जर का आमचा संविधानातला नियम फॉलो झाला नाही, नियमाला जर आम्ही समजा अमान्य झालो, नियम जर तोडला, तर त्याच नियमाने जो दंड असेल तो आम्हाला या जगामध्ये जगताना दिल्याशिवाय शासन सोडणार नाही, आहे की नाही. त्या दंडानुसार कारवाई होणार. अशाच प्रकारे आम्हाला मनुष्य जीवन जगायचं. मनुष्य जीवन जगल्यानंतर ज्या काही चुका होतील त्याचा काही तो दंड असेल ना, तोही या नियमशास्त्राप्रमाणेच मिळेल. आणि म्हणून तो म्हणत आहे की नियमशास्त्र जे आहे, मी जे वचन तुम्हाला सांगितलेलं आहे तेच शेवटच्या काळी तुमचा न्याय करील. आणि म्हणून आता काही समजू नका, मला काही माहिती नव्हतं बघ. प्रभू म्हणून सरळ तो दाढीवाला आला होता एक येडा, तुला आलडत होता जोर जोरात, आहे की नाही. तुम्ही मला काही म्हणा, कुणाचं मन दुखून तो घाबरतच नाही, बिंदास बोलत होतो काही. त्याच व्यक्तीने तुम्हाला सांगितलं होतं की जगातले आशीर्वाद तुम्ही घेतलेले आहेत, परंतु त्या पत्रामध्ये आम्ही पहिलाच अध्याय आणि 3 आणि 4 वचन पाहिलं, त्यामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद स्वर्गापासून येणार आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे की ना, या जगातल्या तुम्ही जे खेळी कुशली, जगातल्या टेन्शन, चिंता, काळजामध्ये जे तुम्ही अडकलेले आहात ना, तर ही परमेश्वरची इच्छा नाही की तुम्ही भिकारी जगावं, मी भिकारी जगावं, पार टाकावं जगावं, आहे की नाही. परमेश्वरची इच्छा नाही आम्ही रस्त्यावर पोते टाकून बसू, असं अजिबात नाही. तर त्याची इच्छा आहे आशीर्वादित व्हावा. परंतु तो म्हणतो पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य मिळवण्या झटा. म्हणजे ह्या जगातल्या ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी, हे मनुष्य जीवन जगण्यासाठी ज्या लागतात, परमेश्वर ते देण्यास समर्थ आहे. आणि मग अशाच प्रकारे आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी, आध्यात्मिक सार्वकालिक वचनाकडे जाण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक आशीर्वादाचा ठेवा आमच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे. तसं जगातला पैसा, जगातला खजिना आमच्या जवळ असल्यानंतर जगातल्या सर्व गोष्टी आम्ही खरेदी करू शकतो, सर्व गोष्टीचा आम्ही उपभोग घेऊ शकतो. अशाच प्रकारे त्यानंतरचे आध्यात्मिक आशीर्वादाचा साठा जर आमच्याजवळ असेल, तर निश्चित अर्थाने आम्ही येणाऱ्या युगामध्ये परमेश्वरच्या राज्यामध्ये असो, स्वर्गाच्या राज्यामध्ये असो, आशीर्वादाच्या राज्यामध्ये असो, परमेश्वरच्या जवळ असो. आणि हेच ते जीवन आहे. म्हणून आम्हाला जीवन जगायचं आहे, धर्म जगायचा नाही. धर्माने कुठल्याही प्रकारचं कुणाचंही तारण झालेलं नाही. परंतु जीवन जर चांगलं जगलं, तर या जीवन जगल्याने आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये सार्वकालिक वचन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या वचनाबद्दल परमेश्वरचे आपण आभार म्हणूया. आणि आम्ही शॉर्टकट मध्ये आज आम्ही हा विषय घेतलेला होता, आपल्याला मिळाला, तो परमेश्वराने दिला, त्याबद्दल आम्ही परमेश्वरचे आभार म्हणूया. पहिलं प्रथम आता आपण परमेश्वरचं पित्याचं उपकार स्तुती करणारे लोक असावं. आम्ही रोज दैनंदिन दिवसामध्ये परमेश्वरचे उपकार स्मरण करूया. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला आहे की त्याने आम्हाला निवडून घेतलेला आहे. बाकीचे लोक जर नसले जगत तसे तर नाही जगू पडते, परंतु आम्हाला चांगलं जगायला त्यांनी शिकवलंय. म्हणून आम्ही चांगलं जगायचा निर्णय करूया, त्याची उपकार स्तुती करूया. आणि त्याचे स्वर्गीय राज्यातले आध्यात्मिक आशीर्वाद देखील त्याने आम्हाला दिलेले आहेत. आता ते आपण मुक्त करूया. कारण आमच्या कुटुंबामध्ये जे काही आध्यात्मिक गोष्टीचे आशीर्वाद आम्हाला दिसत नाहीत, ते येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही जर निश्चित अर्थाने जीवन जगायला सुरुवात केली तर ते आशीर्वाद आम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्हाला परमेश्वराने निवडून घेतलेलं आहे. म्हणून आपण निवडून घेतलेल्याप्रमाणे आपण जीवन जगूया. पुन्हा एक वार परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी थांबूया. आपण या परिवारासाठी, आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करूया.